मित्रांनो, आपण दरवर्षी होळी पेटवतो, पण तुम्हाला माहीत आहे का, त्या अग्नीमध्ये फक्त लाकडे नाही तर एका भयंकर अहंकाराचा अंत झाला होता. एका बापानेच आपल्या मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. चला जाणून घेऊया होळी मागची ही थरारक कथा. 1. हिरण्यकश्यपूचा अहंकार. फार वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली पण तितकाच क्रूर राजा होता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अमरत्वासारखे वरदान मिळवले होते. त्याला वाटले की आता तोच देव आहे. त्याने आदेश दिला, या राज्यात फक्त माझीच पूजा होईल. 2. प्रल्हादाची अतूट भक्ती. पण त्याच्याच घरात एक छोटा मुलगा जन्माला आला, प्रल्हाद. प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा म्हणजे नारायणाचा परमभक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याला खूप धमकावले, पण प्रल्हादाच्या ओठावर एकच नाव होते, ओम नमो नारायणाय. 3. होलिकेचे कारस्थान. जेव्हा प्रल्हाद ऐकेना तेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. शेवटी त्याने आपली बहीण होलिका हिची मदत घेतली. होलिकाकडे एक अशी ओढणी म्हणजे वस्त्र होती जी पांघरली की तिला अग्नी जाळू शकत नव्हता. ठरल्याप्रमाणे एका मोठ्या सरणावर होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि अग्नी प्रज्वलित करण्यात आला. 4. वाईटाचा नाश आणि सत्याचा विजय. सगळ्यांना वाटले की प्रल्हाद आता जळणार, पण चमत्कार घडला. जोराचा वारा सुटला, होलिकाच्या अंगावरचे ते संरक्षक वस्त्र उडाले आणि प्रल्हादाच्या अंगावर आले. होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला.